आहोत। ठाकरेंच्या शिवसेनेला कल्याण आणि डोंबिवलीमध्ये भाजपकडनं आता एक मोठा धक्का दिला गेलेला आहे। दीपेश म्हात्रे हे उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। म्हात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातले उमेदवार होते। म्हात्रेंकडे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देखील होती। मात्र हेच दीपेश म्हात्रे आता उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय। ठाकरेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय। अशोक कांबळे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अशोक, दीपेश म्हात्रेंकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खूप मोठी जबाबदारी कल्याण डोंबिवली परिसरातली दिलेली होती। डोंबिवलीमध्ये खास करून दीपेश म्हात्रेंचा मोठा दांडगा जनसंपर्क आहे। मात्र आता तेच भाजपात जात आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा एक खूप मोठा धक्का आहे। अजिंक्य बरोबर आहे। विधानसभेच्या अगोदर काही महिने अगोदर दीपेश म्हात्रे हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये अनेक वर्षभर त्यांनी काम केलं। त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं नगरसेवक स्थायी समिती सभापती देखील हे पद भूषवलेले आहेत त्यांनी। परंतु विधानसभेच्या काही महिने अगोदर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला रामराम ठोकून ठाकरे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि ठाकरे गटाने देखील त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली होती, जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली होती। आणि त्यांनी जेव्हा ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला एक मोठा नेता भेटला असं म्हणलं जात होतं। आणि त्यांनी विधानसभेच्या निवडणुका देखील डोंबिवली पश्चिम मधून लढवल्या आणि त्यांच्या ऑपोजिटला रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चव्हाण हे विजय झाले आणि दीपेश म्हात्रे हे पराभूत झाले। परंतु त्यांनी ती कामाची चिकाटोची सोडली नाही। परंतु मधल्या काळात पुन्हा एकदा असं ऐकायला येत होतं की पुन्हा एकदा ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। परंतु ते सगळं खोटं ठरलं आणि उद्या डोंबिवलीला प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत डोंबिवलीला पुन्हा एकदा आता ते नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। ठीक आहे अशोक, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।